पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे। 58 आमदारांनी रीतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट तयार केला। पण रीतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण, त्यांचा प्रवास काय आणि त्यांनी हा बंड का केला, आज या व्हिडिओमधून आपण हे सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम। रीतब्रत बॅनर्जी हे मूळचे सीपीएम मधील नेते, ते राज्यसभा सदस्य होते। सीपीएम मध्ये असताना त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली। त्यांनी प्रकाश करात, बृंदा करात आणि मोहम्मद सलीम यांच्यावरती आक्षेपार्ह टीका केली होती। त्याचबरोबर त्यांच्यावरती बलात्काराचा गंभीर आरोप लागला। त्यांचे एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील व्हायरल झाले आणि याचमुळे 2017 मध्ये सीपीएमने त्यांना पक्षातून बाहेर काढले। सीपीएम मधून बाहेर पडल्यानंतर रीतब्रत बॅनर्जी ममता बॅनर्जी यांच्याकडे गेले। ममता बॅनर्जी यांनी त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये घेतली। सीपीएमने त्यांना राज्यसभा खासदार केलं, म्हणून ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभा सदस्यपद दिले। 2020 ते 24 काळात ते कोणत्याही मोठ्या पदावर नव्हते। 2024 मध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रीतब्रत बॅनर्जी यांनी उलुबेरिया पूर्व मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीचा पराभव करून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले। आता महत्त्वाचा मुद्दा, तृणमूल काँग्रेस ही सत्ता गेल्यानंतर अनेक टीएमसी नेते आणि आमदारांच्या भ्रष्टाचार आणि वैयक्तिक प्रकरणांबद्दल बोललं जातं। अनेकांना अटक होऊ शकते असं देखील सांगितलंय। रीतब्रत बॅनर्जी यांचेही जुने बलात्काराचे प्रकरण पुन्हा बाहेर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी 58 आमदारांना एकत्र करून वेगळा गट केला आणि अनेकांचे असे मत आहे, सध्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे स्वतः तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत। ते टीएमसी मध्ये असताना त्यांच्यावरती ईडी आणि आयटीची अनेक प्रकरणं आहेत। नारदा स्टिंग मध्ये त्यांनी पैसे स्वीकारल्याचे समोर आले, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावरती टीका केली होती। पण भाजपात गेल्यानंतर त्यांनी विरोधी पक्ष नेते आणि नंतर मुख्यमंत्री पद मिळवले। त्यामुळे अनेक जणांचे असे मत आहे, रीतब्रत बॅनर्जी यांनी 58 आमदार सत्तेच्या बाजूने गेले आणि ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळे राहिले तर भाजपाकडून त्यांना मोठी संधी मिळू शकते आणि त्याचमुळे 58 आमदार रीतब्रत बॅनर्जी सोबत गेले असं बोललं जातंय। आता प्रश्न आहे, ममता बॅनर्जी पुढे काय भूमिका घेतील? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत जसं घडलं तसंच यांच्या पक्षाचं घडेल का? मित्रांनो, ही परिस्थिती फार गुंतागुंतीची आहे। रीतब्रत बॅनर्जी यांचा हा बंड खरोखर पक्ष वाचवण्यासाठी येता की स्वतःच्या संरक्षणासाठी? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा।